स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, 2025-26मध्ये जी पोलीस भरतीची परीक्षा झालेली होती, तर त्या 2025-26मध्ये जे हमखास विचारत आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्कीच इथं उपयोगी ठरणार आहेत. पहा, आपण या सिरीजमधून जवळजवळ 1000 प्रश्न आपण इथं घेणार आहोत. पहा, चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये इथं ॲड करत चालणार आहोत, जेणेकरून तुमचा मागच्या प्रश्नासोबतच ज्या चालू घडामोडी आहेत, जे करंट अफेअर्स आहे, त्याचा सुद्धा तुमचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमामधूनच होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यायची इथं गरज लागणार नाही. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? तर पहा, आत्ताच्या 2026 मधील दौंड येथील SRPFच्या परीक्षेमध्ये मधील हा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, आपण इथं ऑप्शन घेतलेले नाहीत, म्हणजेच आपण पर्याय इथं घेत नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ वाया जाणार आहे आणि आपले भरपूर विद्यार्थी पर्यायामध्ये कन्फ्यूज होतात. त्याच्यामुळं आपण इथं डायरेक्टली उत्तर घेतलेलं आहे, जेणेकरून प्रश्न वाचला की तुमच्या उत्तर ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे. तर योग्य उत्तर आहे समताप मंडल. पहा, ओझोनचा जो थर आहे तो पर्यावरणाच्या समताप मंडल या स्तरावर असतो. पुढचा प्रश्न, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या डॅश डॅश या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे. पहा, तर सध्याचा करंट अफेअर्सचा हा प्रश्न आहे 2026चा. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की 2026 मधल्या ज्या पण महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, ज्या पोलीस भरती संदर्भात असतील किंवा येणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असतील, ह्या तुम्हाला नक्कीच इथं उपयोगी ठरणार आहेत. तर योग्य उत्तर आहे CCTNS. पहा, CCTNS हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या या गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे. पुढचा प्रश्न, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे वि.स. खांडेकर. पहा, ययाती ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीचे लेखक वि.स. खांडेकर हे आहेत. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे उग्रम. पहा, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचं नाव आहे उग्रम. पहा, पहिल्या विचारलेलं आहे देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या, म्हणजे ज्या पहिल्या वहिल्या घटना असतात त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून घ्यायच्या आहेत. पहिल्या वहिल्या घटनावर सुद्धा हमखास 1 ते 2 प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातात. त्याच्यामुळं तुम्ही पहिल्या वहिल्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही सर्व पाठ करून ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे बैतूल जिल्हा. पहा, तापी नदी जी आहे तर या तापी नदीचं जे उगमस्थान आहे ते कोणतं आहे, तर ते बैतूल जिल्हा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? पहा, जवळजवळ भरपूर जिल्ह्याचा जो पोलीस भरतीचा 2026 सालचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे फोर्स 1. पहा, दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये फोर्स 1 हे सशस्त्र दल काम करत असतं. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचं पद
कोणता आहे? पहा, पोलीस भरती संदर्भामध्ये पोलीस दलाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही सर्व पाठ करून ठेवायचे आहेत. त्यावर नक्की 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. तर याचं उत्तर आहे पोलीस सहआयुक्त. पहा, महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ दर्जाचं जे पद आहे ते कोणतं आहे? तर पोलीस सहआयुक्त हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? तर योग्य उत्तर आहे ठाणे व रायगड. पहा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये डॅश डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे. तर योग्य उत्तर आहे पंचकोनी तारा. पहा, सर्वांना माहीत असेलच पोलिसाचा जो ध्वज आहे त्या ध्वजामध्ये पंचकोनी तारा हे पारंपरिक चिन्ह आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पोलिसातील C-16 चे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे वीरभोग्या वसुंधरा. पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील C-60 चे ब्रीद वाक्य काय आहे? तर वीरभोग्या वसुंधरा हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे? तर याचं उत्तर आहे वरणगाव. पहा, SRPF वरणगाव मधला हा प्रश्न आहे 2026 सालचा. पहा, आपण जवळजवळ भरपूर प्रमाणामध्ये जी लेटेस्टची 2026ची जी पोलीस भरती झालेली आहे, 2026 मधील पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते भरपूर प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला नक्कीच जी पुढील पोलीस भरती येणार आहे त्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पुढचा प्रश्न. ब्रिटनच्या जोखडाखालून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होम रूल चळवळ प्रथम डॅश डॅश या ठिकाणी सुरू झाली. त्याचं उत्तर आहे आर्यलन. पहा, ब्रिटनच्या जोखडाखालून मुक्त होऊन स्वराज्याचे जे अधिकार आहेत ते प्राप्त करून घेण्यासाठी होम रूल चळवळ जी होती ती आर्यलन या ठिकाणी प्रथमतः सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटनमध्ये हाय कमिशन फॉर इंडिया या अधिकारपदाची नियुक्ती झाली? तर योग्य उत्तर आहे 1919चा कायदा. पहा, हाय कमिशन फॉर इंडिया या अधिकारपदाची जी नियुक्ती आहे ती कोणत्या कायद्याने झाली होती? तर 1919चा कायदा या कायद्याने झालेली होती. पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न. लाल रक्तपेशी म्हणजेच RBC च्या निर्मितीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे इरिथ्रोपोएसिस. पहा, लाल रक्तपेशी ज्यालाच आपण RBC म्हणतो तर याच्या निर्मितीस इरिथ्रोपोएसिस असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे भारतरत्न. पहा, आपल्या भारत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. पुढचा प्रश्न. कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि डॅश डॅश च्या अणूपासून बनतात. तर पहा, रिकाम्या जागी काय उत्तर येणार आहे? तर पहा, कर्बोदके कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन च्या अणूपासून बनतात. पुढचा प्रश्न. निकोटीनामाइड हे रासायनिक नाव डॅश डॅश
या जीवनसत्वाचे आहे? त्याचं उत्तर आहे जीवनसत्व V3. पहा, निकोटिनामाइड हे रासायनिक नाव जीवनसत्व V3 या जीवनसत्वाचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? पहा, जुन्या काळामध्ये जो देवीरोग होत होता, तर यावर लसीचा शोध हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा इस्रोने तयार केलेला स्त्रीरूपी रोबोट आहे जो गगनयान मिशनसाठी बनवण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे योममित्रा. पहा, योममित्रा हा इस्रोने तयार केलेला स्त्रीरूपी रोबोट आहे जो गगनयान मिशनसाठी बनवण्यात आलेला आहे. पहा, पुढचा आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शिखराला द ग्रेट ब्लॅक वन या पर्यायी नावाने सुद्धा ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मंकालू. पहा, मंकालू या शिखराला द ग्रेट ब्लॅक वन या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर पहा मित्रांनो, हे होते आजचे आपले 20 प्रश्न. तर पहा, अशाच प्रकारचे आपण दररोज प्रश्न घेणार आहोत आणि जवळजवळ आपण 1000 प्रश्न हे इथं लवकरात लवकर कव्हर करणार आहोत.